काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज मात्र अधिवेशनामध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन करण्यात आलं, घोषणाबाजी करण्यात आली। मात्र आज अधिवेशनामध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे। लाडकी बहिणीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। निवडणुकीदरम्यान केलेली घोषणा हवेतच विरली असल्याची चर्चा केली जाते। विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन होण्याची शक्यता आहे। बनावट पनीर संदर्भातही लक्षवेधी मांडली जाणार असल्याची माहिती मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी कोणतीच बाब समोर आलेली नाही, त्यामुळे विरोधक आज आक्रमक होतील। काल सुद्धा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं, तर आज सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, संपूर्ण वीज माफी याबाबत सरकारकडून कोणते सुतोवाच न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची सरकारने निवडणूक काळामध्ये घोषणा केली होती, मात्र या अर्थसंकल्पात तरतूद न केल्याने विरोधक आज आंदोलन करण्याची दाट शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।